शेट्टी या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण? आम्हाला इथे खूप अडचणींचा सामना करावा लागला, 2 नावं घेतली जात होती, परंतु त्यापैकी एक नाव गोलंदाजी करत असताना 2 विकेट प्राप्त, फलंदाजी करत असताना 5 चेंडूंचा सामना करत 16 धावांची खेळी ओमकार पाटील नाव पुढे येते. ओमकार पाटील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भैरोळे संघाकडून मॅन फ्रॉम रावे यायचं आहे आणि आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. ओमकार पाटील सन्माननीय सचिनजी गाडी ज्यांचा संघ आहे तर सचिन जी गाडी सरांच्या शुभ असते या ठिकाणी आपण ओमकारला सामनावीर म्हणून पारितोषिक आपण इथे देणार आहोत. चला लगेच या ओमकार आपण इथे सन्मानित करूया. एक तर या ठिकाणी आपण पाहतात टी शर्ट अमिरा तौशिफ कप्तान, इरशान तौशिफ कप्तान आणि चषक अरफाक तस्लीम कप्तान यांच्या माध्यमातून देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. तसेच सचिनजी घाडी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देऊन ओमकारला इथे सन्मानित केलं जातो आहे. आणि 2 षटकार मारणारा एक फलंदाज त्याला देखील या ठिकाणी पारितोषिक इथे दिलं जाईल. प्रवीणजी घाडी या सरांच्या शुभ हस्ते सुरेशसाठी हे पारितोषिक असेल. वेल्डन, अतिशय चांगली कामगिरी, पुढच्या फेरीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि वळणार होतो पुढच्या सामन्याकडे, लगेच सिच्युएशन लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा अलिबागचे ज्येष्ठ समालोचक फलंदाज पाठवा. अलिबागचे ज्येष्ठ समालोचक सुहास पाठक सरांचा आवाज आपण ऐकूया. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगलं योगदान प्रत्येकाचं पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये सायकल आहे ती एस बी कूर एंटरप्राइजेस सोगाव यांच्या माध्यमातून मिळाली, जी मालिकावीर म्हणून असेल. तर चषक आहेत ते घाडी बंधू मुनवली यांच्याकडून मिळाले. या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मैदानाकडे फलंदाज पाठवा, मैदानामध्ये फलंदाज पाठवा, वेळेची बचत करायची आहे. तर 2 आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खरं तर प्रथम क्रमांकाचं 1,50,000 एक जबरदस्त योगदान रोख रक्कम देण्याचा मान ज्यांनी आम्हाला दिलं आहे त्या अर्थात सन्माननीय सुनीलजी दशरथ थळे साहेब, उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मैदानाकडे दोन्ही फलंदाज मैदान दाखल होत आहेत आणि सामना 4 षटकांचा आहे. हे दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आपण काका थोडा वेळ थांबवतोय. आपण पाहतोय पेंट संघाची एक इथून बॅट हरवलेली आहे. कोणी चुकून ती बॅट घेऊन गेली असेल तर इथे आणून द्यायची आहे. SD संघाची बॅट आहे. प्लीज SD स्पोर्ट्स कव्हर मध्ये आहे ती बॅट. प्लीज मित्रांनो, कोणाला सापडली असेल किंवा कोणी पाहायला वगैरे घेतली असेल तर पेंट संघाच्या डगआउट मध्ये आणून द्यायची आहे. थँक्यू. ओव्हर टू काका मात्रे. यस. आणि त्याचबरोबर एक मोटरसायकलची चावी देखील इथे सापडलेली आहे. ज्यांची कोणाची असेल ज्याला चेक करा आणि आपण ही चावी घेऊन जा. तर खेळ सुरू होईल, सामना सुरू होतोय आणि ऐकूया अलिबागचे ज्येष्ठ समालोचक सुहास पाठक सरांचा आवाज. तर रोहाचा आवाज ऐकूया. भाईजान. दोन्ही संघाचा एक सक्षम रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचा मित्रांनो. आपल्याला विनंती असेल बॉलिंग ट्रॅक वरती. यस. ओव्हर टू भाईजान. थैंक यू सो मच काका सर. इस बार देखिए शानदार रनिंग द विकेट यहाँ पर सुशांत मोकल, मिस्टर रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले, गोटिया नाम से जाने वाले खिलाड़ी सुशांत मोकल 9 सेकंड पर स्ट्राइक पर बैटर चैतन्य और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ऐश्वर्या सुरवे, शाबिर 11 थल की जानिब से गेंदबाजी करते हुए इस बार बड़ा स्ट्रोक कवर के ऊपर से खेल दिया है. डीप कवर पॉइंट क्षेत्र खाली है, फील्डर वहां पर. शानदार फील्डिंग. इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर में इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 3 रन, जबकि पहला ओवर प्रगति पर
स्ट्राइक पर बैटर सुशांत मोकल पहली गेंद का सामना करेंगे ऑफिशियल अंपायर से गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए फील्डिंग की सजावट को टहलते हुए गेंदबाजी करेंगे ऐश्वर्या सुरवे। और इस बार देखिए कवर की दिशा में डिक्लेयर एरिया में गेंद ट्रैवल होती हुई कमाल की गेंदबाजी ऐश्वर्या सुरवे गेंदबाजी करते हुए शाबिर 11 टीम की जानिब से। फिर से एक बार ऐश्वर्या गेंदबाजी मार इस बार कवर के ऊपर से मिड ऑन की दिशा में खेल दिया है। फील्डिंग रिस्ट्रिक्शन नहीं है, गैप मिला और उस गैप के ऊपर जरूर अपनी मोहर लगाते हुए चौवे के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 8 रन। रविंद्र जडेजा जर्सी नंबर 8 स्कोर कार्ड पर मुकम्मल। एक शानदार मैच टीम देख रहे हैं हम पेन कोलीवाड़ा वर्सेस शाबिर 11 इस बार जड़ में लाने की कोशिश, अच्छी फील्डिंग अपने पांव की तरफ गेंद को रोकने का प्रयास करते हुए विकेट कीपर जरूर उसमें कामयाब होते हुए। अलीशान कप 2025 इस प्रतियोगिता में आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत, क्योंकि काफी बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। गेंदबाजी करते हुए फिर से एक बार ऐश्वर्या सुरवे फील्डिंग रिस्ट्रिक्शन में थोड़ा सा बदलाव करते हुए हसनैन हनीफ कुरैशी शॉर्ट मिड ऑन की दिशा में। इस बार फिर से एक बार देखिए फील्डिंग रिस्ट्रिक्शन में बदलाव किया फील्डर वहां पर पवन कोंडाजी। जब तक फील्ड करेंगे 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 9 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर का होने वाला मुकाबला अलीशान कप सोगांव अलीशान कप 2025 पर्व 12वें सीजन 12। और इस 12वें पर्व में हम सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए फिरकी का जादूगर शेरुविक श्रीकांत मोलगी इस खिलाड़ी का नाम पर अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी को नाम दिया गया है शेरुविक। वही गेंदबाज फिरकी का जादूगर अपनी उंगलियां फिराते हैं और बल्लेबाजों को सरप्राइज देते हैं। तो वही गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज शेरुविक थोड़ा सा वार्म अप करते हुए दीनू कामले। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 9 रन। स्ट्राइक पर बैटर सुशांत मोकल गोटिया नाम से प्रचलित मिस्टर आरपीएल रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले खिलाड़ी। जड़ में लाने की कोशिश, उसे खोद कर खेला है, ऑन साइड में फील्डर है दीनू कामले, कमाल की फील्ड, शानदार थ्रो। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए। जबकि दूसरा ओवर प्रगति पर शेरुविक गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर बैटर जितने पाटिल। इस बार देखिए डीप कवर पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास, वहां पर फील्डर है, फील्ड करेंगे तब तक 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। 1-1 रन से यहां पर जरूर रनों का ग्राफ बढ़ाने का प्रयास करते हुए दोनों बैटर शेरुविक फिरकी का जादूगर गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए शॉर्ट थर्ड में बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में गेंद को ट्रैवल किया, गेंद जाई डिक्लेयर में 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 12 रन। हम शॉर्ट कवर पॉइंट में देख रहे थल गांव के वसीम आकरम, खुद संघ मालक शाबिर शरीफ कुरैशी शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में फील्डिंग करते हुए। इस बार नो गेंद, ओवर स्टेप गेंद, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया, उगड़ा डोले पहानिट चेंड हुआ है फ्री हिट। और जरूर ये प्रतियोगिता भी सुपर हिट होते हुए, क्योंकि सुपर से डुपर होते हुए यहां पर दिखलाते हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। अलीशान कप 2025 फ्री हिट की गेंद, स्ट्राइकर बैटर फिर से एक बार चैतन्य गेंदबाजी करेंगे, फिरकी का जादूगर शेरुविक श्रीकांत मोलगी गेंदबाजी करते हुए। ओहो, इस बार गेंद हवा में, हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, मोए मोए, यहां पर अति घाई संकटात नहीं, और जरूर यहां पर फ्रीड की गेंद के ऊपर रन आउट होते हुए
एक बड़ा झटका इस मैच में लगता हुआ। बल्लेबाजी करने वाली टीम पेन कोलीवाड़ा आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रही है, क्योंकि शाबिर 11 थल आज इस मैदान पर फील्डिंग करते हुए। रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें इस मैदान पर आलीशान कप चाहिए। न्यू बैटर मैदान पर हम देख रहे हैं प्रसाद पाटिल। प्रसाद पाटिल के ऊपर भी पूरी जिम्मेदारी। हम देख रहे हैं आज शाबिर 11 थल टीम को सपोर्ट करने के लिए वसीम बाजुगुल कुरैशी और सभी सहकारी यहां पर तशरीफ लाते हैं, उनका भी स्वागत है। ये प्यार है। आने वाले महाशिवरात्रि में शाबिर 11 थल की टीम कौन से खिलाड़ी होंगे, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। एक विकेट के नुकसान पर स्कोर रुका हुआ। हमारे गुणे लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 14 रन। चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार शेरोवी गेंदबाजी करेंगे स्ट्राइकर बैटर, अंपायर जिसे गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए। जबकि 14 रन एक विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति पर शेरोविक श्रीकांत मोलगी। इसमें फिर से एक बार नो गेंद, फिर से एक बार खराब गलती। एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो। वही गलती यहां पर दोहराते हुए गेंदबाज श्रीकांत मोलगी ओवर स्टेप गेंदबाजी, शानदार गेंदबाजी की थी, पर अब मैं तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। और यहां पर फिर से एक बार फ्री हिट। मिस्टर आरपीएल रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले श्रीकांत सुशांत मोकल सेकंड पर बैटर। स्कोर जा पहुंचा है 16 रन। इस बार फील्ड की गेंद जड़ में लाने की कोशिश, काबिल तारीफ। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता। और वही सटीक यॉर्कर प्रयास किया था गेंदबाज श्रीकांत मोलगी ने, और जरूर यहां पर एक रन प्राप्त करते हुए इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17। किसके लिए होगा खतरा, क्योंकि पहली बार गेंद का सामना करेंगे बैटर प्रसाद पाटिल। फिर से एक बार नो, फिर से एक बार वही गलती। खराब गेंदबाजी श्रीकांत मोलगी शेरुविक यहां पर गलतियां करते हुए। फिर से एक बार फ्री हिट का मौका होगा इस ओवर में। बल्लेबाजी करने वाली टीम पेन कोलीवाड़ा। बैटर स्ट्राइक पर फिर से एक बार प्रसाद पाटिल। इनके लिए अपॉर्चुनिटी है, फ्री हिट की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाना है। क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा? जरूर सबकी निगाहें इस गेंद के ऊपर है। क्या मोहर लगेगी इस गेंद के ऊपर, या फिर से एक बार फिरकी का जादूगर श्रीकांत मोलगी। इस बार डाउन द ग्राउंड खेला हुआ स्ट्रोक, मिडॉन की दिशा में फील्डर है वहां पर दीनू कामले। एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ। सर में बतलाते हुए तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। 19 रन स्कोर कार्ड पर दूर की समाप्ति के बाद एक अच्छी शुरुआत यहां पर पेन कोलीवाड़ा टीम के लिए मैं तो कहूंगा, क्योंकि एक बल्लेबाज आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए सुशांत मोकल और प्रसाद पाटिल। तीसरी ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा इस विचार विनिमय में? शाबिर 11 थल के सहकारी। हम देख रहे हैं आलीशान कप 2025, काफी बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज पवन कोंडाजी। आज अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी ने भी अपने नाम बनाकर रखा है। वही खिलाड़ी, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। और आज मुसीबत में किस तरह की गेंदबाजी करेंगे पवन कोंडाजी। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रसाद पाटिल। पी फैक्टर आमने सामने, बेस्ट वर्सेस बेस्ट। एक तरफ है पेन कोलीवाड़ा तो एक तरफ है टीम शाबिर 11 थल गेंदबाजी करते हुए। ऑफिशियल अंपायर मोहम्मद जी बकवाल, ऑफिशियल अंपायर
पुरुषोत्तम जी भगत, संकेत जी ढोले। ओहो, इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद राइज हुई, सरप्राइज की, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बकते भजी मांगते वड़ा, डॉट गेंद के साथ यहां पर गेंद की शुरुआत करते हुए गेंदबाज पवन कोंडा जी। नाम में ही दम है, पवन यानी हवा का झोंका, और वही पवन गेंदबाजी करते हुए। इस बार फिर से वहां पर फील्डर थे थलगांव के वसीम आकरम, शाबिर शरीफ कुरैशी यहां पर फील्डिंग में असफल होते हुए। तब तक 1 रन प्राप्त हुआ, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 20 रन। अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए। तीसरा ओवर प्रगति पर प्रसाद पाटिल बल्लेबाजी करते हुए। इस बार फिर से गेंद हवा में लहराती हुई, फील्डर है वहां पर तब तक 1 रन आसानी से मुकम्मल करने का प्रयास। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड पर। अलीशान कप सोगांव, अलीशान कप 2025 इस प्रतियोगिता में सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत करूंगा। एक शानदार मैच, पवन कोंडा जी गेंदबाजी करते हुए, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज है सुशांत मोकल, रन मशीन पेन कोलीवाड़ा की। और इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे, हसनैन हनीफ कुरैशी, कोई गलती की गुंजाइश नहीं, विकेट का पतन, बड़ी मछली को जाल में फांस लिया और पवन कोंडा जी विकेट प्राप्त करने में कामयाब। शाबिर 11 थल टीम के खेमे में जरूर यहाँ पर खुशी का माहौल होता हुआ। विकेट जरूर जा चुके, 2 विकेट जाने के बाद स्कोर रुका हुआ 21 रन 21। न्यू बैटर मैदान पर समीर आवस्कर, ये भी एक शानदार खिलाड़ी है। इनके ऊपर पूरी जिम्मेदारी। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। जब डूबती नैया को अगर किनारे पर लाना है तो नावाड़ी बनना होगा। बैटर समीर आवस्कर के ऊपर पूरी जिम्मेदारी। पवन कोंडा जी फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर सामना करेंगे। समीर आवस्कर ऑफिशियल अंपायर जी से गार्ड लेते हुए फिर से एक बार अपने छोर की 5 विकेट डालने के लिए तैयार। पवन कोंडा जी सामना करेंगे समीर आवस्कर। पेन कोलीवाड़ा टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए टॉस जीता शाबिर 11 थर्ड टीम ने, और पहले फील्डिंग का मुजाफा लिया, दावत दी पेन कोलीवाड़ा को। पवन कोंडा जी अपने छोर की अगली गेंद, इस बार बड़ा सुख, हवा में खेलने की कोशिश, ऐश्वर्या सुरवे करेंगे नहीं गलती। जिस गेंदबाजी के ऊपर प्रतिकार किया वो गेंदबाज है पवन कोंडा जी। विकेट प्राप्त करते हुए शानदार गेंदबाजी, बैक टू बैक 2 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाते हुए वो बुलाती है पर जाने का नहीं, पर गेंदबाज के हाथों में गेंद है और जरूर बाहर जाना होगा। विकेट प्राप्त करते हुए तीसरा धक्का यहां पर लगता हुआ पेन कोलीवाड़ा टीम को। न्यू बैटर मैदान पर प्रसाद वास्कर, जरूर प्रसाद वास्कर के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी होगी। 3 बल्लेबाज आउट हो चुके, तीसरा ओवर प्रगति पर है। शानदार गेंदबाजी, फिर से एक बार ऑन हैट्रिक पवन कोंडा जी। फिर से गेंद हवा में, मिड ऑन की दिशा में, श्रीकांत अमोल की गेंद के नीचे, शानदार फील्डिंग यहां पर। 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 22 रन स्कोर कार्ड पर। 3 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर। रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते। पंछियों के पास का होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। तो जरूर पर अंधेरे में रास्ते मुकम्मल करना है तो संघर्ष करना होगा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज रुपेश शिमगा भाभी, द लेजेंडरी क्रिकेटर, एक अनुभवी गेंदबाज। गेंदबाजी के लिए आते हुए शाबिर 11 थर्ड टीम की जानिब से गेंदबाजी करेंगे रुपेश शिमगा भाभी। स्ट्राइक पर सामना करेंगे बैटर
ओह, फिर से एक बार चल में डालने की कोशिश। काफी सालों का एक्सपीरियंस आज इस मैदान पर गेंदबाजी करते हुए 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर। बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है सुशांत मोकल। आउट होने के बाद पूरी पारी यहां पर रनों में संघर्ष करते हुए दिखाई दे रही है। बड़े स्ट्रोक लगाने से वंचित करते हुए फिर से एक बार लेफ्ट आर्म बैटर प्रसाद पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी है। जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है। और आज ओल्ड इज गोल्ड, जूनत है सोना। गेंदबाज रुपेश शिमगा भाभी विकेट प्राप्त करते हुए, एक अनुभवी गेंदबाज, हमने भी उनके साथ गेंदबाजी सीखी है। वही हमारे गुरु रुपेश शिमगा भाभी गेंदबाजी करते हुए 4 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 23 रन 23। न्यू बैटर मैदान पर ओमकार साकोस्कर बैटर मैदान पर आते हुए। कौन से खिलाड़ी होंगे जो इस मैदान पर रनों की बौछार करेंगे? बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। गेंद की मिनट तक पहुंचना है, पर यहां पर एक अनुभवी तेज तर्रार गेंदबाज, नाम है रुपेश शिमगा भाभी, गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर। फिर से एक बार ओमकार, ओहो, फिर से एक बार शानदार गेंद। फील्डर है वहां पर हसनैन हनीफ कुरैशी, अच्छी फील्डिंग। 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे हौले हौले 24 रन 24। आखिरी ओवर स्लॉग ओवर, डीथ ओवर स्पेशलिस्ट, एक अनुभवी गेंदबाज रुपेश शिमगा भाभी गेंदबाजी करेंगे। बड़ा स्ट्रोक हवा में, श्रीकांत मोल की गेंद के नीचे, कोई गलती की गुंजाइश ही नहीं। फिर से एक बार ताश की पत्तों की तरह टीम यहां पर पेन कोलीवाड़ा बिखरती हुई दिखाई दे रही है। शानदार गेंदबाजी यहां पर, एक्सपीरियंस गेंदबाज रुपेश भाभी, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करते हुए। यहां पर कोई ऐसे बल्लेबाज नहीं है जिन्होंने बड़े स्ट्रोक लगाकर अपने रनों की प्राप्ति की है। एक सम्मानजनक टारगेट सेट करना है तो आने वाली गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाने हैं। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष बाकी है। न्यू बैटर मैदान पर कौस्तुभ मात्रे, 24 रन स्कोर कार्ड पर कौस्तुभ मात्रे न्यू बैटर मैदान पर। क्या 2 बड़े स्ट्रोक लगाकर इस पारी में एक टारगेट सेट करने में कामयाब होंगे? रुपेश भाभी एक अनुभवी गेंदबाज, लीजेंडरी क्रिकेटर, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, और आज क्लास दिखलाते हुए शाबिर 11 थर्ड टीम के लिए गेंदबाज रुपेश भाभी। फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेल दिया है, नो मैन्स लैंड, गेंद जाती हुई, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर ना कर बाउंड्री लाइन के बाहर आजा। गेंद गई सीमा पर, आता हुआ शानदार षटकार। इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 30 रन 30। पहली गेंद का सामना किया, छक्के के साथ अपनी इनिंग की शुरुआत की है। फिर से एक बार हवा में, दीनू कामले गेंद के नीचे, पर काबिल तारीफ सराहना करनी होगी बैटर कौस्तुभ मात्रे की। 2 गेंदों का सामना किया पर शानदार छक्का लगाकर अपने पारी को एक सम्मानजनक टारगेट सेट करने में कामयाब हुए। स्कोर जा पहुंचा है 30 रन और जीतने के लिए 24 गेंदें, 31 रनों की आवश्यकता है शाबिर 11 थर्ड टीम को। नमस्कार क्रिकेट रसिको, इथे आपण आवाज ऐकत होतो ते अर्थातच रोहा तालुक्याचा एक अतिशय गोड आवाज, अर्थातच भाईजानचा आवाज आपण ऐकलात। मैदानाकडे आपण वळणार आहोत, खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय, पण तत्पूर्वी कित्तू 11 नौकार आणि गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे या 2 संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। कित्तू 11 नौकार आणि गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे या संघाला विनंती आहे, आपण लगेच नाणेफेक कक्षात जाऊन नाणेफेक करून घ्यायचे। तर वडिया ही क्रिकेट स्पर्धा नक्कीच एक मोठी क्रिकेट स्पर्धा, ज्याला निश्चित योगदान तुम्हाला पाहायला मिळतं। आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आजही
अंतिम रात्र, ज्याला मेगा फायनल असं म्हणलं होतं. खरं तर या स्पर्धेच्या एकूण पारितोषिकाकडे जर आपण लक्ष टाकलं तर तब्बल प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 80,000 आणि तृतीय क्रमांक 40,000 अशी क्रिकेट रक्कम असणारी ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते. एक चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलं. गेली 12 वर्ष या क्रिकेटचं आनंद आपण सर्वच अलिबागकर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक कलाकार या ठिकाणी घेत असतात. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रथम फलंदाजी करताना धावपलकार येऊन पाहायला मिळाला ते HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत इलवण पेण कोळीवाडा या संघाने धावपलकार जमवल्यात. त्या 30 धावपलकार जमवल्यात. 31 धावांचं लक्ष्य इथे आपण पाहायला मिळतं. ते शाबीर इलवण थळ या संघाच्या माध्यमातून 24 चेंडूंचा खेळ पाहायला मिळेल. क्रिकेटचं कुरुक्षेत्र आणि चेंडूपळीचं युद्ध आपण पाहतात. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आणि त्याचबरोबर मैदान याचा विचार करता आज क्रिकेट रसिकांनी खऱ्या अर्थाने खूप मोठी गर्दी केली आणि या क्रिकेटचा आनंद घेतला. तर जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी सलामी जोडी मैदानात येते. दिनू कांबळे आणि आकाश चिंदारिया या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओपनमध्ये खेळणारे हे खेळाडू तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात आणि पहिले षटक घेऊन या ठिकाणी पाहणार गोलंदाज यावी सज्ज असेल. 24 चेंडू आणि 30 धावा आणि चेंडू यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6चं अंतर. परंतु मैदानामध्ये जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे की कित्तू नौकार आणि गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे या दोन संघात पुढची नाणेफेक असेल. चला दोन्ही संघांकडे नाणेफेकीसाठी तरीच आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. पहिले षटक पॉवर प्लेचे 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज क्षेत्ररक्षक, 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. ज्यात आपण पाहतात एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात डीप एक्स्ट्रा कव्हर. या माध्यमातून पहिले षटक घेऊन गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू इथे आपण पाहायला मिळेल. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला कव्हर क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र धापलकात एक योगदान मिळते. धावांचं खातं उघडलं गेलं. 1 धाव संघाला मिळते. कारण क्रिकेटमध्ये असं मगाशी आपणही पाहिलं आमचे सर्व समालोचक म्हणते की एक धाव अतिशय महत्त्वाची. कारण अनेक वेळा असं पाहायला मिळतं की आपण किती धावा काढल्या त्यापेक्षा किती धावा वाचवल्या. याला क्रिकेटमध्ये फार मोठं निश्चितच स्तोत्र म्हटलं जातं. डावखर फलंदाज समोर आहे. यावी बचावतर रूपाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाऊल पुढे टाकलं, पद्धत आली तर थोडंसं पुढे टाकण्यात यश आलं. चेंडू आपण पाहता तो या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता. त्यांनी चेंडू पकडला. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी केली आणि इथे कोणत्या प्रकारची धाव इथे येत नाही. गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. यावी फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे पाहिला. अपील केलं गेलं होतं पण तो चेंडू आपण पाहता तो गेला. अर्थातच एका धावीसाठी घोषित क्षेत्रामध्ये 1 धावीचं आणखीन योगदान मिळेल. चेंडू गेला तर शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1ने बदल होईल. धावफलकात वाढ 2 धावा धावफलकावर. 30 धावांचं लक्ष समोर आहे. शाबीर इलवण थळ एक लोकल संघ परंतु त्याचबरोबर एक चांगले 4 आयकॉन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू यावी मात्र बॅटचा स्पर्श. यष्टीरक्षकाने खूप मोठी चूक केली. हा झेलाच रूपांतर होऊ शकलं नाही आणि त्यामुळे खरं तर क्रिकेट ह्या खेळामध्ये प्रत्येक झेलाला अतिशय वेगळं महत्त्व असतं. पकडा झेल आणि जिंका खेळ असं नेहमी म्हणलं जातं. इथे मात्र झेल सुटला आणि फलंदाजाला जीवदान मिळालं. डावकर फलंदाज समोर येतो दिनू कांबळे. डावखरे फलंदाज हे क्रिकेटमध्ये आक्रमक असे म्हणलं जातात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. या ठिकाणी मात्र जीवदानाचा फायदा या ठिकाणी उचलला आणि डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूला फेकून दिला. आला एक मोठा फटका. षटकार 6 धावा. 6 धावांचे योगदान. मी मगाशी म्हणालो होतो की जीवदान अतिशय महत्त्वाचं. कारण जीवदान मिळाल्यानंतर फलंदाजामध्ये दुसरा पर्याय नसतो कारण त्याला मोठे फटके खेळावेसे वाटतात आणि या ठिकाणी तेच काम केलं. ते फलंदाज दिनू कांबळेने 6 धावांचे योगदान दिलं. 4 चेंडूमध्ये 6 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. कौस्तुभ म्हात्रे
पुढचा चेंडू फुलटॉस होता, बॅकफुटवर गेलाय, चेंडूला पॅडल स्वीपचा वापर करण्याचा प्रयत्न केला, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही आहे आणि तोपर्यंत मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू Check. येईल तोपर्यंत एक अर्थातच निर्धाव चेंडू सांगता. मी साहिल कूर यांना विनंती करतो की आपण या पुढच्या मॅचचं नाणेफेक करून घ्यायची आहे. किट्टू 11 नवखार विरुद्ध जय हनुमान बहिरोळे, दत्तप्रसाद बहिरोळे या दोन संघांना नाणेफेक होते. दुसऱ्या फेरीचा हा आणखी एक सामना, शेवटचा सामना. साहिल कूर यांच्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. 4 षटकांचा सामना असेल. हेड इज द कॉलिंग, टेल. नवकार संघ आपण नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय सांगायचा लगेच. बॉलिंग ओके, ऑल द बेस्ट टू यू. मॅच चालू आहे त्या ठिकाणी. घेऊन चलतो पुन्हा एकदा काका मात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा साखरकर. आपण पाहतात या ठिकाणी नाणेफेक संपन्न झाली. तिथे कितोला नौकर संघाने तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि गाडीबंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. इकडे मैदानामध्ये आपण पाहतात आतापर्यंत पहिल्या षटकात 8 धावा धापलकर आल्यात. कौस्तुभ म्हात्रेचं थोडंसं मागणी षटक पाहायला मिळालं. 8 धावा त्यांनी खर्च केले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि प्रसाद पाटील गोलंदाज या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय. आपल्या वाटेचं पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक, क्षेत्राच्यामध्ये थोडासा बदल इथे केला गेला आहे. पॉईंटला एक गली क्षेत्र एक आहे, शॉर्ट पॉईंटला एक शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ही योजना ऑफसाईडला. दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केले. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आणलं गेलं आहे. गली क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलं गेलं आहे. दुसरीकडे पाहिलं तर डीप स्क्वेअर, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन ही योजना या ठिकाणी प्रसाद पाटील. समोर फलंदाज मात्र खेळणी तयार असेल तो आकाश. दरम्यान पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय तो पण आकाशच्या खात्यात 1 धावेचं आणखीन योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ झाली ती 9. 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातो. माफ करा, 30 धावा धापलकर आल्यात त्यामुळे 31चं लक्ष इथे पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेने योगदान दिलं गेलं आणि आता फलंदाज दिनू कांबळे डावकर फलंदाज आहे. वैयक्तिक खेळतो एक षटकाच्या मधून 6 या धावसंख्येवर असताना पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू डाव्या हाताने या ठिकाणी पाहिला. जमिनीला सरपट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटसाने चेंडू केला तो मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईल तो पण 1 धाव आणि संघाची धावसंख्या डबल अंकात अर्थात दुरी अंकात जाऊन पोहोचते 10 या धावफलकावर. 21ची गरज आहे. समोर मात्र आता उजव्या हाताने फलंदाजी करणारा आकाश यावी समोर असेल. प्रसाद पाटील या ठिकाणी अप्पर काट फटका चांगला आहे. इथे मात्र डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक येते चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जिथे चौकार येणार होता त्या ठिकाणी मात्र 3 धावांची बचत इथे करण्यात आली. 1 धावेचं आणखी योगदान इथे वाढेल आणि संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावफलका धावांनी पोहोचल्या त्या 11 या धावफलकावर. 20ची गरज आहे. पुन्हा एकदा डावखरा फंडास समोर आहे. डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग आणले, डीप मिड विकेट, एक वाडिश लॉंग ऑन आणि एक मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. दरम्यान पुढचा चेंडू यावी हवेतून खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करेल तो पण 1 धाव आणखी धावफलकावर. धावफलकात वाढ होते 12. थेंबे थांबे तळे साचे असं नेहमी आपण मराठीमध्ये म्हणतो. 1-1 धावेने खरं तर धावफलक घालता ठेवणं आवश्यक आहे आणि तेच काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि एखादा फुलटा चेंडू किंवा अकुटबल चेंडू आला तर त्याच्यावर मोठे फटके खेळायचं हे क्रिकेटमधलं तत्व नेहमी पाहायला मिळतं. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला पूल करायचा, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. सुरेख चेंडूची समाप्ती इथे झाली आणि अर्थातच एक चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. प्रसाद पाटील 12 धावा धावफलकर आहेत. 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. या ठिकाणी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफवरून चेंडूवर येईल. 1 धाव आणखीन धावफलकार इथे नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 1ने वाढेल. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 13 या अंकावर. 31चं लक्ष, 13 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आणि 2 षटकामध्ये प्रति षटक 9ची सरासरी
इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रसाद पाटील याचे गोलंदाज पृथक्करण पाहिलं तर त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या, कोणती सफलता नाही. आणि आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर शाबीर इलेव्हन थळ संघाने कोणताही फलंदाज गमावला नाही. आतापर्यंत नाबाद भागीदारी इथे पाहायला मिळते ती 13. नवीन गोलंदाज चैतन्य पाटील अतिथी कशा समोर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 12 चेंडू आणि 18 हे समीकरण इथे असेल. खरं तर एकमेव षटकार तुम्हाला पाहायला मिळेल दिनू कांबळेच्या बॅटमधून. त्यानंतर कोणत्या प्रकारचे मोठे फटके इथे आले नाहीत. त्यामुळे गोलंदाजीचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी अनिकेत 11 पेन HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेन कोळीवाडा या संघाने मात्र गोलंदाजी चांगले केले. एक चेंडू मात्र खराब आला होता जो आखूड टप्प्याचा, त्याला षटकार मारला गेला. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा येतोय. या पॉईंट क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 वेळा चेंडू अडवला गेला. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर डीप पॉईंट आणि त्याचबरोबर मागच्या वेळेला डावखुरे फनसाउंडर स्क्वेअरली क्षेत्रामध्ये धावा अडवल्या गेल्या. अन्यथा त्या 3 धावांचं रूपांतर, 3 चेंडूंचं रूपांतर अर्थात चौकारच झालं असतं आणि सामना खूप जवळ आला असता. 1 धावेचं योगदान, धावफलकात वाढ 14. 17ची गरज आहे. यावी ऑन साईडला खेळलाय. इथे मात्र 1 धाव मिळू शकेल. अर्थातच शॉर्ट मिड विकेटला डीप मिड क्षेत्राचे चेंडू येतो. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने. आणखीन 1 धावेचे योगदान, पुन्हा एकदा धावफलकावत. षटक क्रमांक 3. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपुरचं युद्ध आपण पाहत अलिशान कप 2025 पर्व 12व. बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूला भिरकायचं होता स्क्वेअर लेगलामध्ये, पण चेंडू बॅटचा स्पर्श होतो. चेंडू गेला यष्टीच्या दिशेने. निर्धाव चेंडू पण सांगतात. चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज या ठिकाणी चैतन्य पाटील. पुन्हा एकदा यावी. या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यष्टीचा वेध घेण्यात आला, पंचांकडे अपील करण्यात आलं. मात्र फलंदाज या ठिकाणी आपलं सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये ते पाहायला मिळालं. 1 धावेचं योगदान मात्र रोखता आलं नाही, थांबवता आलं नाही. 1 धावेचं योगदान आणि धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16च्या घरामध्ये. 15ची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू यावी. डावखुऱ्यासाठी अतिशय चांगला चेंडू इथे फेकण्यात आला. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतो. निर्धाव चेंडू सांगता. खरं तर एकमेव षटकार आल्यानंतर तुम्ही पाहिलं या ठिकाणी मात्र मोठे फटके येत नाहीत, कारण चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहिजे. अचूक टप्पा, कारण गोलंदाजीचा विचार केला तर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज टप्पा अतिशय महत्वाचा. इथे मात्र आपण पाहता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहता चेंडूवर जाईल तो, पण पॉईंट क्षेत्रामध्ये इथे मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल. एकूण धावफलकात वाढ झाली. 2 धावांनी धावफलकावर धावाल्या त्या 18 आणि त्याचबरोबर हे षटक इथे मात्र समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला तेव्हा या ठिकाणी शाबीर इलेव्हन थर्ड संघाने धावफलकावर जमवल्या त्या या ठिकाणी 18 धावा आल्यात. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 13 धावांची. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एकही विकेट या ठिकाणी गमावला नाही तो आतापर्यंत. आपण पाहिलं शाबीर इलेव्हन थर्ड हा त्यांची जमेची बाजू आहे, परंतु 6 चेंडू आणि 13 हे मोठं लक्ष थोडंसं मोठं होताना पाहिलं. टीम मिटिंग नका घेऊ प्लीज, विनंती आहे. आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. तिन्ही गोलंदाजी पाहिले तर आपण अर्थात चांगली गोलंदाजी निश्चित म्हणता येईल. षटक बाकी आहे शेवटचं आणि शेवटच्या षटकामध्ये पाहणार काय घडणार काय बिघडणार. नवीन गोलंदाज शेवटचे षटक फेकण्यासाठी गोलंदाज सिटगी येतोय तो HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेन कोळीवाडा संघाचा गोलंदाज सुशांत मोकल, ज्याला गोट्या नावाने संबोधलं जातं. फणस डोंगरीचा हा खेळाडू, पेन तालुक्यामध्ये एक नावाजलेला खेळाडू, रायगड प्रीमियर लीगमध्ये खूप कळवा गावाचा अर्थाचा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने बऱ्याच वेळा खूप चांगलं योगदान इथे दिलं आहे. आणि रायगड प्रीमियर लीग खरं तर
रायगडसाठी खूप मोठी महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आपल्या दरवर्षी पाहायला मिळते. वळूया मैदानाकडे. आखूड टप्प्यात चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. शेतेशे चेंडू येत आहे, कोणतीच चूक करत नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळाला तो शाबीर 11 थळ संघाला. आकाश या ठिकाणी मैदानातून परततोय, ज्याने खरं तर धावांचं योगदान इथे दिलं. ते तब्बल 6 धावांचं मैदानातून परतलं आणि नवीन फलंदाज आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वामधलं एक मोठं नाव पेझारी अलिबागचं पंकज जाधवनंतर अखिल देशात मोठं नाव अर्थामध्ये शिरुविक या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. अलिबाग तालुक्यामध्ये पाहिलं तर पंकज जाधव, त्यानंतर शिरुविक आणि नौकाचं सुमित भगत असे 3 खेळाडू आतापर्यंत आखाती देशापर्यंत गेले आणि अलिबागचं नाव त्यांनी उंचावलं. शिरुविकचा विचार केला तर शिरुविक एक अतिशय सुरेख फलंदाज आहे, कारण अष्टपैलू खेळाडू म्हणजे त्याचं निश्चित योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण हे योगदान शिरुविकचं. तर तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी येतोय आणि पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान द्याल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 5. सुशांत मोकलला पहिल्या चेंडूवर मिळाले यश. पेण तालुक्यातल्या कळवा गावाचा हा गोलंदाज आहे. दुसरीकडे अलिबाग तालुक्याच्या पेझारी गावचा हा खेळाडू म्हणजे शिरुविक. वळिया मैदानाकडे 18ची भागीदारी या ठिकाणी समाप्त झाली. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. शिरुविक या ठिकाणी बीट झाला. समीकरण बनते 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 13ची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा शिरुविक एका बाजूला अतिशय चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी, पुढे सरसावलाय, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र वाडिश लॉंगॉपला क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे, तोपर्यंत एकच धाव मिळेल ती शिरुविकला. एका धावीने आपलं खातं उघडले. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. 3 चेंडू 12 धावांमध्ये 3 चौकारांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखरा फलंदाज या ठिकाणी समोर आपल्याला पाहायला मिळतं दिनू कांबळे, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचं योगदान, 9 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिले. त्यामुळे समीकरण पूर्णपणे पुन्हा एकदा बदलते. छोटासा रन केलाय तो गोलंदाजाने. सुशांत पुढचा चेंडू, यावी बॅटचा स्पर्श. दुसऱ्या प्रयत्नात पाहूया झेल होईल का. झेल झालाय आणि आणखीन एक धक्का बसला. यावी मात्र शाबीर 11 थळ संघाला. दुसरा फलंदाज मैदानातून गमावला. मोठा फटका खेळायचा होता तो या ठिकाणी दिनू कांबळेला. चेंडूला मोठा फटका खेळताना मात्र बॅटचा स्पर्श झाला. यष्टिरक्षकच्या अगदी डोक्यावरून चेंडू इथे गेला होता. अर्थात बॅकवर्ड फाईन क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेला आणि आणखीन एक मोठा धक्का या ठिकाणी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. असलेन कुरेशी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल. आता समीकरण आहेत, येणारे 2 चेंडू बाकी आणि गरज आहे ती 2 चेंडू आणि 12 धावांच्या मध्ये 2 षटकार येणं आवश्यक आहे. आताचा येणारा चेंडू या सामन्यातला अतिशय महत्त्वाचा चेंडू आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर निश्चितच पुढचं मार्गक्रमण थोडंसं सोपं होऊ शकेल. परंतु क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणतात की शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जाईल तो या ठिकाणी आपण भाकीत करणं देखील उचित ठरत नाही आणि त्या दरम्यान छोट्या रनमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज सुशांत मोकल या ठिकाणी यशस्वी ठरला. पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा आहे, डावकर फलंदाज समोर आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. अतिशय महत्त्वाचा चेंडू. या चेंडू इथे मात्र पंचांचे हात आपण पाहणार आहोत. चांगला चेंडू इथे पाहायला मिळालं आणि आता मात्र अंतिम चेंडू. सामन्यातली औषध बाकी. पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी बॅटचा स्पर्श, अशा प्रकारे फलंदाज बाद आणि 11 धावांनी हा सामना मात्र आपण पाहतात. या ठिकाणी मैदानात कोणी जायचं नाही, मैदानात जाऊ नका. या ठिकाणी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे, कोणीही मैदानात जायचं नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहतात हा सामना मात्र या पाहतात तो HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेण कोळीवाडा या संघाने हा सामना तर पुढच्याच अर्थातच या ठिकाणी त्यांचं निश्चितच योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊया.
आणि त्यानंतर लगेच आपण वळूया कितू नौकार आणि गाडी बंदूक पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे या संघामध्ये. या सामन्याचा सामनावीर आमचे गुणलेखक या ठिकाणी दर्शवतील की सुशांत मोकळ ठरतोय या सामन्याचा सामनावीर. सुशांतला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये जायचं जिथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला एक सुरेख अशी या ठिकाणी अर्थातच सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर अमेरा तौशिफ कप्तान आणि इरशान तौशिफ कप्तान यांच्याकडून एक टी शर्ट आणि त्याचबरोबर चषक आहे अरफा तस्लीम कप्तान यांच्या माध्यमातून घेण्यासाठी मी सुशांत मोकल यांना विनंती करेन की आपण अतिथी जायचं आहे. तर सामना इथे काही क्षणात सुरू होईल आणि या सामन्याचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. कोण करते तर यानंतर आपण आवाज ऐकूया. अलिबाग तालुक्यात